लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटपासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। बहिणींनो, आता पैसे वाटपाचा निर्णय थेट एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतला असून आता सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम आता वर्ग केली जाणार आहे। अखेर सरकारने बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू आणले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। वाटत पण नव्हतं की एवढ्या लवकर हप्ता वाटप सुरू होईल, पण आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी डायरेक्ट आता मंत्रिमंडळातून घोषणा केली असून आता हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी निवेदन सुरू आहे। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता डीबीटीची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता सर्वांना सूचना दिल्या असून कोट्यवधी रुपयांचा निधी आता जाहीर करण्यामध्ये आला असून ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यापोटी कोट्यवधी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 13 हप्ते आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता कोट्यवधी रुपयांचा निधी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्यानुसार आता डीबीटीची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तसेच आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे अशा सर्वच बँकांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर आता सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा होणार आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बहिणी प्रचंड खुश झाल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। बहिणींनो, आता पैसे वाटपाचा निर्णय थेट एकनाथजी शिंदे साहेब असतील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी घेतला असून आता सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा पूर्ण केला असल्याचे पाहायला मिळत आहे। अखेर सरकारने बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू आणले असल्यास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। वाटत पण नव्हतं की एवढ्या लवकर हप्ता वाटप सुरू होईल, पण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लवकर निर्णय जाहीर झाला असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी डायरेक्ट आता मंत्रिमंडळातून घोषणा केली असून आता डीबीटी प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात असल्यास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता सर्वात अगोदर कोणकोणत्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक पाहत चला।
तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, पहिली जी महत्त्वाची बँक आहे ती आहे HDFC बँक। जर तुमचे HDFC बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यानंतर ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, IDBI बँक असेल, या देखील बँकेमध्ये आता हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। त्यानंतर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल म्हणजेच की SBI या देखील बँकेमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल, त्यानंतर बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, या देखील बँकेमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर IDBI बँक असेल, त्याचबरोबर या ठिकाणी पोस्ट बँक असेल, या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे। अशा प्रकारे सर्वच बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या बँकेमध्ये म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाला असेल अशा सर्वच बँकेमध्ये आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। तुमचे बँक खाते कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे। तर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 13 हप्ते आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि त्यातच आता लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय हा जाहीर झाला आहे। बहिणींनो, आता पैसे वाटपाचा निर्णय थेट एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यानंतर मुख्यमंत्री साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार आहे आणि त्यासाठी DBTची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू केली जात आहे। साधारणतः या ठिकाणी विचार केला तर 3000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू केली जात असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरू असलेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना त्या महिन्याचे या ठिकाणी पैसे देण्यामध्ये येत होते। गेल्या काही महिन्यांपासून त्यामध्ये बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। जुलै 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वी देण्यामध्ये आली आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याकडेच आता लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। काही ठिकाणी एकाच कुटुंबामध्ये 3 महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेऊ शकतात। जर कोणत्या म्हणजेच की एखाद्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांची आता पडताळणी करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर आता दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यास देखील या ठिकाणी समोर आलं असून त्या संदर्भातील चौकशी आणि कारवाई देखील या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि त्याच संदर्भातील महत्त्वाची बातमी म्हणजे आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता देखील येत्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। साधारणतः 26 ते 27 तारखेदरम्यान लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। गणेश उत्सव असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आता येत्या काही दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे।
आहे, तर अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.